Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. जळगाव शहरात ठिकठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे. आपण आता जळगाव शहरातला वर्दळीचा आणि मुख्य चौक समजला जाणारा आकाशवाणी चौकामध्ये आहोत आणि या चौकामध्ये आपण बघतोय दृश्यांमध्ये की या ठिकाणी प्रतापराव पाटील यांचे छायाचित्र असून त्या छायाचित्रावर त्यांचा भावी आमदार अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत. 28 एप्रिल रोजी प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्ताने प्रताप भाऊ मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवर त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. जळगाव शहराची विधान परिषदेची निवडणूक काही दिवसांनी पार पडणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यांमध्ये ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्याची विधान परिषदेची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. कारण जळगाव जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक कधी पार पडते याची सर्वांना उत्सुकता असताना आता प्रतापराव पाटलांचे भावी आमदार म्हणून या ठिकाणी बॅनर लागलेले आहे. विधान परिषद निवडणूक ही जी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पार पडणार असून या निवडणुकीसाठी जागेवर जे आहेत महायुतीतले दोन्ही पक्ष भाजप आणि शिवसेना हे दोघेही स्वतंत्ररित्या जागेवर दावा करणार आहेत आणि शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा असताना आता दुसरीकडे जळगाव शहरात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रतापराव पाटील भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे. विधान परिषद निवडणूक होण्यापूर्वीच प्रतापराव पाटील यांच्या भावी आमदार अशा आशयाच्या लागलेल्या बॅनरने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.